अमोल वाडबल आपण पाहतोय. त्याच्या समवेत आपल्याला भावेश धोंडगे तळेगावचा हा खेळाडू बाउंड ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिला. संयम भोजने बाउंड ट्रॅक वर तरी दाखल झालेत, परंतु त्यांचं देखील पहिल्या बॉल वरती स्वागत केलं अमोलने आणि पहिल्याच बॉल वरती 6. ऑन साइडला विरघवण्याचा प्रयत्न, कॅच ड्रॉप केली आहे. हिटमॅनची टीमच्या कॅप्टनची कॅच होती. डीप मध्ये आपण डीप मिड विकेटला खेळाडू आला होता आणि साधा सोपा झेल इझी पद्धतीने घेण्याच्या नादामध्ये आपण पाहतोय ती कॅच तिथून पुढे ड्रॉप झाली आहे. आर्यन धसाडे तिथे होते डीप मध्ये, कॅच त्यांच्या माध्यमातून ड्रॉप झाली आहे. अमोलला जीवनदान मिळते आहे. यावेळेला भावेश धोंडगे स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. यावेळेला खूप सारा बाहेर आपल्याला बॉल पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळेल. 101 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. म्हणजे या स्पर्धेमध्ये अद्यापर्यंत 105 धावा झालेल्या आहेत, 117 धावा झालेल्या आहेत, परंतु त्या चेस नाही झाल्यात. त्यामुळे इथून पुढे आता अर्णब 11 तळेगाव या संघाच्या नावावरती रेकॉर्ड होईल का, ते सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. इथे पुढे आपण एक क्विक सिंगल घ्यायची होती. पुन्हा एकदा पण थोडीशी फिल्डिंग आपल्याला तेवढी चांगली होताना पाहायला मिळत नाहीये. सिंगल घेतली गेली आहे मैदानाच्या आतमध्ये, परंतु टीमचा कॅप्टन आपण पाहतोय यश शिंदे यांच्यावरती खऱ्या अर्थानं टीमचे जे ओनर आहेत सन्माननीय अक्षयजी यादव आणि हितेशजी कानलेकर यांनी विश्वास दाखवलाय आणि चांगल्या पद्धतीची कामगिरी अद्यापर्यंत करतायत. ओ यावेळेला धीम्या गतीने बॉल, चेंज ऑफ द पेस अगदी आपल्याला पार मिळत आहेत. गोलंदाजी करत असताना संयम भोजने यांच्या माध्यमातून आपण पाहतोय पुढचा बॉल. ओ याही वेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये. व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे आपल्याला पाहायला मिळत आहेत. मानगाव तालुक्यामधील शेवटच्या टोकाचं गाव वडपाले, त्या गावाला बिलॉंग करणारा संयम भोजने आपण पाहतोय बाउंड ट्रॅक वरती दाखल झाला. P1चा षटक क्रमांक पहिला आपण हाताळतोय. एक वाईडिश लॉंग ऑफ आपल्याला पाहायला मिळतात डीप मिड विकेट. यावेळेला क्रॉस बॅटेड करण्याचा प्रयत्न होता, मिस फील्ड पुन्हा जागली आहे. पहिल्या षटकामध्ये खूप सारा मिस फील्ड आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत. एक कॅच ड्रॉप झाली, त्यानंतर आपण पाहतोय 2 मिस फील्ड आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहतोय बघता बघता 3 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथून पुढे धावून काढताना पाहायला मिळत आहेत. आणि मी पुन्हा एकदा आमच्या सगळ्यात जे लाडके प्रेक्षक वर्ग आहेत, विनंती असेल प्रेक्षक वर्गांनो की आपण जी आपली खालची ग्रीन पट्टी आहे त्याच्या कृपया करून आपण मागे बसा आणि या मॅचचा आनंद घ्या. मी पुन्हा एकदा लक्ष वेधेल आमच्या समोर 5 ते 6 प्रेक्षक वर्ग, त्याच वेळेला कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला देखील आपण पाहतोय. कृपया करून त्यांना विनंती असेल आपण त्या ग्रीन पट्टीच्या मागे बसा, अन्यथा आमचे आयोजक येतील मग ते अगदी बरोबर नाही वाटणार. यावेळेला आपण पाहतोय फटका बसलाय हवेमध्ये. यावेळेला कोणतीही चूक नाही करणार खेळाडू. डाऊन द बॉल आपल्याला तो खेळाडू येताना पाहायला मिळाला. कॅप्टन तिथे होते यश, त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय टिपला झेल संपला. भावेश सगळे धक्का क्रमांक पहिला बाद. समोरचे पाठीमागे बसले धन्यवाद. त्याच वेळेला आपण पाहतोय त्या बॅनरच्या अगदी यस तुमचे देखील खूप सारे धन्यवाद. आणि डाव्या बाजूला आपण पाहतोय आपण देखील कृपया करून विनंती असेल आपण ग्रीन पट्टीच्या मागे बसा. चला विनंती असेल सगळ्याच प्रेक्षक वर्गांना.
कारण की अगदी पाहतोय बाउंड्री लाईन देखील ग्रीन पट्टीच्या जवळ आहे, जेणेकरून कोणत्याही खेळाडूला दुखापत होणार नाही किंवा मग काही अडथळा होणार नाही मॅचमध्ये, याची देखील आपण सगळ्या गोष्टी दक्षता घेत आहोत. प्रेक्षक वर्गांची जागा आमच्या आयोजन कमिटीच्या हृदयामध्ये आहे आणि तुमच्यामुळेच ही स्पर्धा पाहतोय यशस्वी होते. त्यामुळे विनंती असेल आपण थोडंसं मागे बसा, कारण का संपूर्ण गोल राऊंड आपण पाहतोय मंडप केलाय आणि सावली सगळ्यांना मिळेल अशा पद्धतीची आमच्या आयोजन कमिटीने व्यवस्था अगदी आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आपण तिथून बसून उभे राहून सुद्धा आपण या मॅचचा आनंद घेऊ शकता. जावेद मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहतोय षटक क्रमांक 1 चा खेळ संपल्यानंतर टीमची धावत संख्या ही 13 या आकड्यावरती पार मिळते आणि षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती निवी गावाला बिलॉंग करणारे अथर्व अथर्व बोगटे आपण पाहतोय बाउंड ट्रॅक वरती दाखल झालेत. युवा आहेत परंतु खूप सारा वेग त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतो. समोर आपण पाहतोय टीमचा कॅप्टन खेळपट्टीवरती पहिला बॉल हवेमध्ये उडवलाय, खेळाडू नाहीये, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे अमोलच्या बॅट मधून हा चौकार. षटकातील आपण पाहतोय पुढचा बॉल. या वेळेला हेलिकॉप्टर लँड करायचं होतं. समोर बघ पाहतोय डीप मध्ये खेळाडू आहेत, टायमिंग तेवढं नाही आहे आणि आता इथून पुढे जर पाहायला गेलात तर अगदी वाऱ्याचा देखील प्रवाह आज संपूर्ण दिवसभरामध्ये मित्र म्हणेन खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळतोय. सकाळचं सत्र आहे तेवढा वारा या मैदानावरती नसतो, परंतु आज मात्र आपण पाहतोय वाऱ्याचा प्रवाह हा आमच्या दिशेने आहे, कॉमेंट्री बॉक्सच्या एंडच्या दिशेने. त्यामुळे समोर फटकेबाजी करणं इथून पुढे तेवढं सोपं नसणार आहे. पुढचा बॉल. याही वेळेला आपण पाहतोय आक्रमण तर करायचं होतं, परंतु क्विक सिंगल. गुड ट्रेनिंग बिटवीन द विकेट लेग बायच्या समोर आपल्याला सिंगल मैदानाच्या आतमध्ये पान मिळतीये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुढचा बॉल. या वेळेला पुन्हा एकदा हेलिकॉप्टर लँड केलाय. बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिड ऑन ला बीट करून वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे पार. धावा मिळतील 4, चौकार. इथून पुढे आपण पाहतोय हा चौकार अमोलच्या बॅटमधून इथून पुढे आपल्याला पान मिळाला. टीमची धावत संख्या पुढे चालली ती म्हणजे अर्थात आपण पाहतोय चौकाराच्या मदतीनं 23 आकड्यावरती 23 101 धाव संख्येचा पाठलाग करायचा. लोबा फुल टॉस बॉल अगदी आपण पाहतोय अमोल मिस झाल्यात आणि असे बॉल सातत्याने अमोल मिस नाही होत, परंतु यावेळेला समोर गोलंदाज वेग आहे आणि वेगाच्या जोरावरती तो गोलंदाजी करतोय. अथर्व बोगटे आपण पाहतोय बाउंड ट्रॅक वरती. या वेळेला काय फटका खेळलाय, रिस्क ऑफ द फ्लिक पान मिळतोय. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच शेवटच्या बॉल वरती अमोलच्या बॅट मधून हवाई सफर वरती पाठवलाय. सिक्सर.
टीमची धावसंख्या आपण पाहतोय म्हणजे सुरुवातीला आपण पाहतोय 17च्या सरासरीनं बॅटिंग करायची होती मैदानाच्या आतमध्ये, ती म्हणजे बॅटिंग करत असताना अर्णव विल्सन तळेगाव या टीमला, परंतु यावेळेला पहिल्या 2 षटकामध्ये 14.50च्या सरासरीनं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. त्यामुळे जवळपास रिक्वायर 100च्या आसपास आपल्याला हा संघ पाहायला मिळते, परंतु या 2-2, 3-3 धावा देखील खूप इम्पॉर्टंट ठरतात, ज्या वेळेला शेवटच्या षटकामध्ये खूप साऱ्या धावा पाहिजे असतात. इथून पुढे 24 बॉलचा खेळ बाकी असेल. 24 मध्ये आपण पाहतोय 72 धावसंख्येची गरज आहे मॅच मध्ये. 24 मध्ये 72 बनवायच्या आहेत आणि या जवळपास आता रिक्वायर 100 आपण पाहतोय 18 वरती जाऊन पोहोचलाय. षटक क्रमांक तिसरा हाताळण्यासाठी पुन्हा एकदा बाउंड ट्रॅक वरती संयम भोजने आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहिल्या षटकामध्ये संयमने आपण पाहतो 13 धावा खर्च केलं होतं, 1 विकेट भावेची त्याच्या खात्यामध्ये आली होती आणि आता मात्र बाउंड ट्रॅक वरती पुन्हा एकदा प्राचारण करण्यात आलंय. टीमच्या कॅप्टनने आपण पाहतोय विश्वास दाखवलाय संयम वरती पुन्हा. संयम देखील एक युवा गोलंदाज आहेत. षटकातील पुढचा बॉल ओ या वेळेला ओव्हर पिच होता अलॉंग द बीट कार्पेट, आपल्याला हा बॉल मार्गास होताना पान मिळेल, जास्त काही मिळणार नाहीये. एक सिंगल इथून पुढे आपल्याला पान मिळते. सिंगलने टीमची धावा संख्या पुढे चालली ती म्हणजे अर्थात 30 आकड्यावरती 30 रन ऑन बोर्ड. सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. समोर या वेळेला हिटमॅन आपण पाहतोय. ओ पुन्हा एकदा फुल टॉस, याही वेळेला आपण पाहतोय मिस झालेत अमोल. 2 फुल टॉस मी तर म्हणेन 2 फुल टॉस आपण पाहतोय या वेळेला अमोलच्या माध्यमातून आपल्याला मिस होताना पाहायला मिळाले. षटकातील आपण पाहतोय पुढचा बॉल. पुन्हा एकदा या वेळेला लो फुल टॉस, बॅट स्विंग केली आहे आणि पाठवून दिलाय डीप बॅकवर्ड स्कोर लीग बाउंड्री लाईनच्या पलीकडे फ्लॅट अँड फ्युरियस सिक्सर. बॉल ओव्हर पिच, हवाई सफर वरती पाठवलाय, खूप दूर वरती आकाशाला गवसणी घालणारा गगनभेदी गगनचुंबी हिटमॅनच्या बॅट मधून अनदर बिग हिट सिक्सर. लगातारचे आपण पाहतोय 2 षटकांना अमोलच्या बॅट मधून, जोपर्यंत अमोल खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत अर्णव इलेव्हन आपण पाहतोय तळेगाव हा संघ मॅच मध्ये ऑन असेल. षटकातील आपण पाहतोय पुढचा बॉल. ओ याही वेळेला हेलिकॉप्टर लँड करायचं होतं आणि पाठीमागच्या दिशेने आपल्याला बॉल मार्गास होताना पाहायला मिळेल. सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने टीमची धावा संख्या पुढे चालली 45 आकड्यावरती 45. बघता बघता 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा आणि आपण पाहतोय अंतिम बॉल 43 धावा माफी असावी 43 ऑन अ बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. 43 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचा बॉल इथून पुढे बाकी असेल. पुन्हा एकदा लोबा फुल टॉस बॉल आपल्याला इथून पुढे पाहायला मिळतात. 2 खेळाडू आहेत अगदी त्यांच्या मधून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे या वेळेला कल्पेशच्या बॅट मधून हा चौकार.
एकदम पाहतोय सगळेच शिवसेनेची आपण पाहतोय शिलेदार आहेत ज्यांनी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय चांगलं योगदान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिलं आणि त्यातला एक हिरो म्हणजे आपले सर्वांचं लाडके नेतृत्व रायगडचे टायगर आणि महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत श्री गोगावले साहेब यांच्या कार्याला सलाम आणि त्याच वेळेला मानवंदना देणारी ही स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मानगाव ग्रामीण प्रीमियर लीग 6वा दिवस आपण पाहतोय सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि ही दुसरी मॅच आपण पाहतोय. पहिल्या डावामध्ये 100 धावा बनवल्यानंतर 101 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या 3 षटकामध्ये धावा बनवल्या गेल्यात 47. इथून पुढे 18 बॉलचा खेळ बाकी असेल आणि 18 मध्ये आपण पाहतोय 54 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 18 मध्ये 54 या खेळपट्टीचा विचार करायला गेला तर इथून पुढे धावा बनल्या जातात आणि खूप साऱ्या धावा आल्यात या स्पर्धेमध्ये, त्यामुळे 18 मध्ये 54 बनवू शकतात. परंतु समोरचा जर संघाचा विचार करायला गेला तर बॉलिंग अटॅक आपण पाहतोय चांगला आहे, त्यामुळे इथून धावा त्या वाचवल्या सुद्धा जाऊ शकतात. एक चांगली बॅटन मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे आपल्याला येणाऱ्या 18 बॉल मध्ये पाहायला मिळेल. बाउंड ट्रॅकवरती षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी यश दत्ताराम शिंदे टीमचा कॅप्टन. पहिला बॉल पहिला बॉल अगदी आपण पाहतोय अँगल क्रिएट करत असताना विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावलाय. अमोलला थांबवलंय पहिला बॉल वरती. अमोल आपण पाहतोय ज्याची कॅच आपण पाहतोय आमचे सनी सर आमच्यापर्यंत माहिती पोहोचतात 6 या आकड्यावरती सुटली होती आणि त्यानंतर आपण पाहतोय त्याच्या बॅटमधून 31 धावा आल्यात. परंतु आपण पाहतोय लगातारचा दुसरा डॉट बॉल इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. म्हणजे कॅप्टन वर्सेस कॅप्टननी बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे आणि आतापर्यंत यशने बाजी मारली आहे. यावेळेला अमोल बॉलला पाठवलंय समोरच्या दिशेने. यावेळेला अमोल हवी ठरताना पाहायला मिळत आहेत आणि बॉलने घेतली आहे बाउंड्री लाईनची बॅट. सिक्सर. आपण पाहतोय गोलंदाज हवी ठरता टीमचा कॅप्टन. कधी आपण पाहतोय अमोलच्या बॅटमधून टीमच्या कॅप्टनच्या बॅटमधून आपल्याला षटकार येताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे एक चांगली बॅटल मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला रंगले मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय षटकार आलाय. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी असेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय बिरग्राऊंड दिल्या बॉलला पाठवलंय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि अमोलचा आपण पाहतोय अर्ध शतक कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. अमोल हिटमॅन वाढवल बॅट उंचवायची आहे. अर्ध शतक अभिनंदन हिटमॅन अमोलच्या बॅट मधून 50 धावा. शिवाजी टेंबे साहेब यांच्या वतीने आपण पाहतोय 500 रुपयाचा कॅश प्राइज देऊन आपण अमोलला सन्मानित करणार आहोत. बॉल मैदानाच्या आतमध्ये पूर्तता करा. अगदी आपण पाहतोय टीमचा कॅप्टन सर सेनापती मैदानाच्या आतमध्ये उभा आहे आणि समोरच्या गोलंदाजांना ठोकतोय. त्यांच्या पाठीमधून आपण पाहतोय अर्धशतक अद्यापर्यंत पार मिळत आहेत. परंतु अमोलला माहिती आहे की अर्धशतक इम्पॉर्टंट नाही आहे. इथून पुढे जर सामना मी जिंकून दिला तर ते माझ्या टीम ओनरसाठी माझ्या टीमसाठी खूप इम्पॉर्टंट असेल आणि त्या पद्धतीची बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. टीमची धावा संख्या 59 आकड्यावरती 59. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ अजूनही इथून पुढे बाकी असेल. यावेळेला फटका तर बसलाय परंतु खेळाडू कोणताही पोहोचू नाही शकलाय.
डीप मधून खेळाडू आलाय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे आपल्याला पान मिळतीये. 5व्या बॉलवरती सिंगल आली आहे. टीमची धाबा संख्या पुढे चालली ती म्हणजे अर्थात 60 टेकडावरती 41 ची गरज इथून पुढे असेल आणि अर्थात 13 बॉल 13 मध्ये 41 बनवायचे आहेत. ओ या वेळेला शेवटच्या बॉलवरती धाव नाही आली आहे. यशने पुन्हा एकदा पुनरागमन केलं या मॅच मध्ये. डॉट बॉल आणि बघता बघता षटक क्रमांक 4चा खेळ समाप्त झाल्यानंतर 12 बॉलचा खेळ अजूनही बाकी असेल आणि 12 मध्ये जिंकण्यासाठी 41 संख्येची गरज. बॅटिंग करत असताना अर्णव 11 तळेगाव या टीमला 12 मध्ये 41 बनवायचे आहेत. परंतु ज्या पद्धतीने पहिल्या मॅच मध्ये आपण पाहतोय रिशान चॅलेंजर्स नवघर ने गोलंदाजी केली होती. सेकंड लास्ट ओव्हर ही खूप इम्पॉर्टंट होती. त्यामध्ये धावा नाही आल्या होत्या. आता इथून पुढे सेकंड लास्ट ओव्हर मध्ये कोणत्या गोलंदाजाला प्राचारण करण्यात येईल, विश्वास दाखवला जातील ते सुद्धा पाहावं लागेल. 12 मध्ये 41 ची गरज. लगेच इथून पुढे आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. त्यानंतर मॅच क्रमांक 3 विनर वर्सेस विनर अशी लढाई आपल्याला पाहायला मिळेल. मी लक्ष वेधन रिशान चॅलेंजर्स नवघर या टीमच्या कॅप्टनचा शैलेश पवार आपण रिपोर्ट करायचंय. मॅच संपल्यानंतर आपण लगेच टॉस करणार आहोत. मॅच नंबर 3चा विनर वर्सेस विनर अशी लढाई आपल्याला पाहायला मिळेल. परंतु अमोल हा बॅटिंग करतायत. 60 मध्ये जवळपास त्याच्या बॅटमधून 51 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. यस चिंचोली गावचे सन्माननीय माजी पोलीस पाटील सीतारामजी गवसकर साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मानगाव ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये साहेब आपला हार्दिक सहर्ष स्वागत. आणि त्यानंतर आपण मॅचला आपण सुरुवात करत आहोत. पहिला बॉल पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलंय अमोल. हिटमॅन वाडवलच्या बॅट मधून मॅचला पुन्हा एकदा ऑन करणारा सिक्सर. गावचे ग्रामस्थ ज्ञानेश्वर आबा अंधेरे साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. विनंती असेल त्यांना देखील आपण व्यासपीठावरती या. आपलं देखील हार्दिक स्वागत. आपल्या स्वागतासाठी मैदानाच्या आतमध्ये हिटमॅनच्या बॅट मधून एक भव्य बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक दमदार सिक्सर. अगदी आपण पाहतोय समोरच्या दिशेने जर आपण पाहायला गेलात तर वनवा पेटलाय. आग लागली आहे मैदानाच्या बाहेर. परंतु मैदानाच्या आतमध्ये अमोल सुद्धा आग लावतोय. कारण ज्या पद्धतीची तो बॅटिंग करतोय ना त्याच्या बॅट मधून 8 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. हिटमॅन टीमचा कॅप्टन अभिजित जाधव यांनी दाखवलेला विश्वास अजून तो खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतात. लगातारचे 2 मोठे फटके आलेत सुमित वरती. थांबवले गेले आहे. पुन्हा एकदा बाउंड ट्रॅक वरती यावं लागेल. सुमित आवाज आपण पाहतोय दाखल होतील. बॅटिंग करत असताना तेवढी चांगली कामगिरी नाही करू शकले. शून्यावरती ते बाद झाले होते. परंतु आता गोलंदाजीच्या जोरावरती कमबॅक करावं लागेल. परंतु समोर आव्हान खूप कठीण आहे. कारण कळमजे गावचा हिटमॅन तिसरा थर्ड इन अ रो अमोलच्या बॅट मधून आणखीन एक उत्तुंग आणि त्याच वेळेला खूप दूरवरती जा शोधून आणा एवढा दूरवरती मारलाय षटकार. मध्ये आपण पाहतोय अमोलच्या माध्यमातून बाल मिळतीये. 12 मध्ये 41 पाहिजे होत्या पहिल्या 3 बॉल वरती. 3 षटकार आपल्याला हिटमॅनच्या बॅट मधून बाल मिळते. आणि आता मात्र 9 बॉलचा खेळ बाकी असेल. 9 मध्ये 23 धाव संख्येची गरज.
अमोलच्या भाषेमध्ये फक्त 4 बॉल मैदानाच्या बाहेर मारायचे आहेत, परंतु सुमितला देखील कमबॅक करावं लागेल. कमबॅक करावं लागेल आणि कमबॅक करणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये सुमितच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. काय सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. कधी बॅटर साबित ठरतात, कधी गोलंदाज, कधी अमोल, कधी सुमित. 8 मध्ये आपण पाहतोय 23 ची गरज. हे 2 बॉल खूप इम्पॉर्टंट असतील. या वेळेला आपण पाहतोय छेडछाणी करण्याचा प्रयत्न जरूर राहिला होता. पंच एकदम पाहतोय टीव्ही अंपायरची मदत आपण पुढे घेणार आहोत. ज्यावेळेला पाहतोय खेळपट्टीच्या बाहेर आहे की नाही तो बॉल, ते सुद्धा आम्ही चेक करणार आहोत. आणि आमचे प्रशांत देसाई सर आपल्या समवेत आता मात्र बिझी असतील. खूप वेळानंतर प्रशांत देसाई सर आपल्याला बिझी पाहायला मिळतात टीव्ही अंपायरच्या भूमिकेमध्ये. परंतु आमच्या अंपायर्स देखील अभय पाटोळे सर, बाळा इकाळे सर अगदी योग्य पद्धतीने डिसिजन आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे तेवढीशी गरज लागली नव्हती. परंतु आता क्रुशियल मुवमेंट वरती आपण पाहतोय मॅच आली आहे, त्यामुळे योग्य तो डिसिजन टीम्स पर्यंत पोहोचला पाहिजे. आणि योग्यच डिसिजन आपण पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय. जेपी पॅनल, जय पवार यांची ही संकल्पना आणि संपूर्ण टीम आपण पाहतोय. चेक केलं जाईल 24 लाईव्ह इव्हेंट्स यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून. आमचे ऑपरेटर देखील सज्ज असतील. रोहन पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा कॉल इथून पुढे आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे नो बॉल नाहीये, व्हाईट बॉलचा कॉल. अतिरिक्त धाव 22 ची गरज. पुन्हा एकदा पाहतोय डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे पाहायला मिळत आहेत. 3 षटकार पहिल्या 3 बॉलवरती जरूर आले, परंतु त्यानंतरला मी सुद्धा कमबॅक करू शकतो. आणि ते कमबॅक करणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुमितने दाखवले. शेवटचा बॉल इथून पुढे बाकी असेल. शेवटचा बॉल, परंतु व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा कॉल अगदी आपण पाहतोय. 2 एक्स्ट्रा मध्ये सुमितने बॉल तर डिलिव्हर केले गेलेत, परंतु 2 डॉट बॉल सुद्धा आपण पाहतोय, तेही फार महत्वाचे आहेत. परंतु शेवटचा बॉल अजूनही बाकी असेल. शेवटचा बॉल, जास्त काही मोठा फटका येत नाहीये, फक्त आणि फक्त एकदम पाहतोय सिंगल घेण्याचा प्रयत्न इथून पुढे पाहायला मिळतात. पहिल्या 3 बॉल वरती षटकार येऊन सुद्धा सुमितने मैदानाच्या आतमध्ये कमबॅक केलंय. धावा फक्त शेवटच्या 3 बॉल वरती खर्च केलं 3. बघता बघता षटक क्रमांक 5 चा खेळ संपलाय. टीमची धावा संख्या धापकावरती 5 मिनिटे जाऊन पोहोचले 81 आकड्यावरती. इथून पुढे 6 बॉलचा खेळ बाकी असेल आणि 6 मध्ये जिंकण्यासाठी 20 धाव संख्येची गरज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 6 मध्ये 20. एक छोटासा डीजे ब्रेक, लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण इथून पुढे येणार आहोत. विनंती असेल आपण लगेच मॅचला सुरुवात करा. परंतु हे सनी सर आपण पाहतो टीमची धावा संख्या ही धापकावरती पाहायला मिळेल 81. आणि 81 मधल्या अमोलच्या वैयक्तिक आपण पाहतोय 70 धावा आहेत. त्यामध्ये 9 षटकार आणि 2 चौकारच्या मदतीने तो वैयक्तिक 70 धाव संख्येवरती खेळतोय. परंतु 70 धावांपेक्षा मी तर म्हणेन ना, या 20 धावा आहेत ना, त्या खूप इम्पॉर्टंट असतील. 20 धावा जर बनवल्या गेल्या तर मग मॅच इथून पुढे विन होतील. कारण मॅच जिंकणं हे खूप इम्पॉर्टंट आहे सध्याच्या घडीला. 6 मध्ये 20 ची गरज असताना बाउंड ट्रॅक वरती चिंतन गोरेगावकर आपण पाहतोय दाखल झालाय बाउंड ट्रॅक वरती. सातत्याने गोरेगाव असोसिएशन मध्ये आपण पाहतोय चांगल्या पद्धतीची कामगिरी चिंतन आपल्याला करताना पाहायला मिळतात. परंतु या वेळेला तालुक्याच्या स्पर्धेमध्ये समोर हिटमॅन आहेत. 6 मध्ये 20 धाव संख्येची गरज. चिंतन बाउंड ट्रॅक वरती समोर हिटमॅन. त्यातील पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी सज्ज. पहिला बॉल लोवा फुल टॉस देऊन पाहतोय. सिंगल घेण्याचा प्रयत्न इथून पुढे राहिलाय आणि सिंगल तर घेतली गेली आहे, परंतु अंपायरचा इशारा इथून पुढे आपण पाहतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट इथून पुढे येताना पाहायला मिळेल.
एक सिंगल घेण्याच्या नादामध्ये ती अंगलट आले का चूक ते सुद्धा पाहावं लागेल, परंतु आली आहे विकेट. आणि व्यासपीठावरती महत्व संतोषजी शिंदे साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील MGPL या स्पर्धेमध्ये आपण पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करूयात. कारण का ते सुद्धा आयोजन कमिटीचे सदस्य आहेत, आयोजन कमिटीचा एक भाग आहे. त्यामुळे त्यांच्या देखील माध्यमातून आपण पाहतोय मेहनत घेतली जाते आहे स्पर्धेकरिता. परंतु आमची संपूर्ण आयोजन कमिटी अगदी आपण पाहतोय त्यावेळेला समोर खूप सारी आग आपल्याला पाहायला मिळते आणि तिथे तटस्थ उभा आहेत आमचे वैभव टिंबे असतील, त्याच वेळेला अक्षयजी अंधेरे असतील, अमरजी वाघमारे आपल्याला पाहायला मिळत आहेत, शुभमजी शिंदे असतील आणि एकंदरीत म्हणजे सगळ्याच जे आमच्या आयोजन कमिटीचे जे मेंबर्स आहेत किंबहुना सगळा मित्रपरिवार आहे ते अगदी पाहतोय ते नेहमीप्रमाणे तटस्थ उभा आहेत. परंतु मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. इथून पुढे 5 बॉलचा खेळ बाकी असेल, 5 मध्ये 20 धावसंख्येची गरज. यावेळेला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये राज राऊत नवीन बॅटर तर आले होते, परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये त्यांना सुद्धा मैदानाच्या बाहेर जावं लागेल. विकेट सॅक्रिफाईस केली आहे अमोल साठी. राज राऊत मैदानाच्या बाहेर. असेल आणि 5 मध्ये जिंकण्यासाठी 19 धावसंख्येची गरज. अमोलने आपल्याकडे स्ट्राईक घेतली आहे. 19 या फार महत्वाच्या असतील. पुढचा बॉल या वेळेला आपण पाहतोय थांबवलं गेलंय. चेंज ऑफ द पेस, तेवढा वेग नाही दिला गेला होता गोलंदाज आपण पाहतोय चिंतनच्या माध्यमातून. आणि हा डॉट बॉल हा फार महत्वाचा आहे, जिथे आता इथून पुढे 4 बॉलचा खेळ बाकी असेल. 4 मध्ये 19 धावसंख्येची गरज. 4 मध्ये 19 धावा बनवायच्या. त्यातील पुढचा बॉल 4 मध्ये 19 ची गरज असताना हा बॉल एकदम पाहतोय मिस झाला अमोल. अगदी खेळपट्टीच्या मीटरमध्ये मधोमध होता. एक चान्स होता बॉलला बाउंड्री लाईनच्या दिशेने मार्गस्थ करण्याचा, परंतु बॅट बॉलचा संपर्क नाही करू शकले. लगातारचे आपण पाहतोय हे 2 डॉट बॉल. आता इथून पुढे 3 बॉल सगळे बाकी आहे. 3 मध्ये 19 बनवायचे आहेत. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. 3 मध्ये 19 ची गरज असताना आपण पाहतोय आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. वा चिंतन, चिंतन गोरेगावकर आपण पाहतोय बॉल ट्रॅक वरती दाखल झाला. अमोल जो सेट होता पहिला 5 षटकामध्ये त्यांच्या बॅट मधून 9 षटकार आले होते, त्याला या शेवटच्या षटकामध्ये एकही षटकार मारू नाही दिलाय. लगातारचे 3 डॉट बॉल. या वेळेला मोठा फटका आलाय. खूप उशीर मी तर म्हणेन आता मात्र झालाय. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6. एक बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असेल आणि धावा बनवायच्या 13. 1 मध्ये आपण पाहतोय 13 ची गरज. अशी मॅच आपण 2 वर्षापूर्वी पाहिली होती. रोहित देसाई नावाचा खेळाडू जो अफजल इलेव्हन माड या टीमला बिलॉंग करतो त्यांच्या बॅटमधून धावा आल्या होत्या, परंतु